महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नांदुरी महाशिवरात्री निमित्त ओम स्वयंभू सिद्धभक्तेश्वर महादेव मंदिरात जोरदार तयारी सुरू। कळवण तालुक्यातील नांदुरी येथील ओम स्वयंभू सिद्धभक्तेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त उत्साहपूर्ण वातावरणात तयारी सुरू आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोहनदरी येथील हरिभक्त पारायण कीर्तनकार शामराव महाराज यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले। लक्ष्मण महाराज शिंदीपाडा, रामदास महाराज शिंदीपाडा, रामवाडी भजनी मंडळ, दरेगाव भजनी मंडळ आणि गोबापूर भजनी मंडळ उपस्थित राहून भजन कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण करणार आहेत। दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले। भाविकांसाठी सर्व सोयीसुविधांची तयारी करण्यात येत आहे। मंदिर परिसर स्वच्छ, सजावट आणि व्यवस्थापनाची जबाबदारी भाऊ कानडे व गंगाधर साबळे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडत आहे। एवढी शिवभक्त कांतीलाल राऊत, नितीन राऊत, कैलास बहिरम, कैलास गवडी, विनोद राऊत, नवनाथ चौधरी, राऊत मॅडम, छाया राऊत, मदन राऊत आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। पंचक्रोशीतील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। सालाबादाप्रमाणे दीड दिवसाचा सप्ताहचा कार्यक्रम असल्यामुळे सगळी तयारी चालू झाली आहे। त्याच्यामध्ये दीड दिवसाचा सप्ताह आहे आणि विशेष कार्यक्रम भरपूर होतात। त्या कार्यक्रमामध्ये एक मुंबईचा कार्यक्रम आहे। मुंबईचा ऑर्केस्ट्राचा तो जे भजनी मंडळ आहे ते स्पेशल आपल्यासाठी इथे सेवा देणार आहे। सकाळी मला वाटतं 11 ते 1 वाजेपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी असे कार्यक्रम विविध चालू राहतील। इथं रात्री महापूजा राहील आणि ती सकाळी पहाटे संपल सोमवारी, आणि सोमवारी संपल्यानंतर काल्याचं कीर्तन होईल। त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल। महाप्रसाद झाला का मग सांगता होईल। ओम स्वयंभू सिद्धभक्तेश्वर मंदिरामध्ये सालाबादाप्रमाणे किती भाविक दर्शनासाठी येत असतात? इथं हजारो भाविक येतात। ओम स्वयंभू सिद्धभक्तेश्वर महादेव मंदिर, श्री क्षेत्र नांदुरी या ठिकाणी सालाबादाप्रमाणे जय्यत तयारी अशी महाशिवरात्रीची चालू आहे। दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, दीड दिवसीय हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। हरिभक्त पारायण शामराव महाराज मोहनदरी यांचं हरिकीर्तन होणार आहे। काल्याचं कीर्तन त्यांचं होणार आहे। लक्ष्मण महाराज शिंदीपाडा यांचं कीर्तन होणार आहे। रामदास महाराज यांचा हरिपाठ होणार आहे। या ठिकाणी हजारो भाविक दरवर्षी हजेरी लावतात आणि दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।